नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. सकाळ सकाळ चाललंय बर का आपलं काम. कपडे शिवायचं चाललं होतं, पण आपण एक रात्री कॉमेडी व्हिडिओ टाकला होता, तर आमच्या बऱ्याच भावांना बहिणींना लय आवडल्यावानी झालाय बाया कॉमेडी व्हिडिओ. तर भावांना बहिणींना जर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायचंच असलं तर आपल्या गावाकडच्या गावरान तडक्याला भेट द्या. आपल्या गावाकडच्या गावरान तडक्यावरच येणार तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ. ती फक्त आपला एक ट्रेल टाकला होता, ट्रेन, ती पण तुमच्या पूनमताईच्या चॅनलवर टाकला होता मी. तर कसा वाटला तुम्हाला? मला वाटतंय आवडलाय आमच्या भावांना बहिणींना, कारण की कमेंट मध्येच कळतंय की आमच्या बऱ्याच भावांना बहिणींना पूनमताईची कॉमेडी भरपूर आवडती. तर जर कॉमेडी व्हिडिओ जर तुम्हाला बघायचंच असेल तर आपल्या गावाकडच्या गावरान तडक्यावर लवकर या, पटापट सगळ्यांनी. मग पूनमताई तुमची स्वतःच रिअल कॉमेडी व्हिडिओ टाकत होती ना टिकटॉकला, तसंच व्हिडिओ तुम्हाला गावाकडच्या गावरान तडक्यावर स्वतःच माझं बघाय भेटतील. मस्तपैकी पोट धरून हसायसारखं. आणि कॉमेडी व्हिडिओ कसं असते तुम्हाला तर माहितीच आहे ना. पूनमताईचा कॉमेडी व्हिडिओ म्हणजे नाद करायचा नाही. आवडलं तर सांगा. तसं तर मी प्रयत्न करतच असते बरं का भावानं बहिणीनं, पण आपल्या रिअल चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ टाकत नाही, कारण की असे आपले बरेच भाऊ बहीण आहेत की त्यांना आपल्या रिअल चॅनलवर कॉमेडी आवडत नाही. आणि रिअल चॅनलवर म्हणजे तुमच्या पूनमताईचे रिअल जीवन म्हणजे दररोजचं रुटीन ही बघायला आवडतं, त्याच्यामुळं मग मी ती टाकत असते. तर भावांना बहिणींनो, आता कसं आहे तुम्हाला तर माहित आहे, मला पण आहे ना लय हसायला येतं, लय हसायला येतं. आणि तुम्हाला पण हसायचं असलं तर बघा मग आपलं कॉमेडी व्हिडिओ. कसं आहे तर झणझणीत चणचणीत कॉमेडी व्हिडिओ. आणि बऱ्याच दिवस झालं आपली कॉमेडी, 1-2 वर्ष झालं बंदच आहे, पण म्हणती आता परत चालू करावी. आणि आवडती बी तुम्हाला आवडली म्हणजेच मला बी. आता मला तर लय हसायला येतं बरं का, मला बी आवडती कॉमेडी करायला. पण कसं आहे थोडं सुख दुःख आणि कॉमेडी बघून, कॉमेडी ऐकून. आता हो का, आपल्यापाशी काय साधन नाही बरं का कुठलं असं कॉमेडीला ट्रेल फील द्यायचं, पण त्यातली त्यात आपला प्रयत्न करत असते मी. आणि टिकटॉकच्या प्रेटमध्ये तर माझ्याकडे आवाज फिवाज पण नव्हते, म्हणजे मला एडिटिंग पण जमत नव्हते. मी ह्या रिअल आवाजातच कॉमेडीचा व्हिडिओ बनवायची आणि आवडायचं पण सगळ्या भावांना बहिणींना. जसं की तुम्हाला आता आवडलंय ना तसंच आवडायचं. पण भावांना बहिणींनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या नवीन चॅनलवर. म्हणजे आपल्या चॅनलवर जर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आणि कॉमेडी व्हिडिओ आपलं म्हणजे स्पेशलच आपण कॉमेडी व्हिडिओसाठी चॅनल खोललेला आहे. कोणता? तो बी गावाकडचा गावरान तडका. तर जाऊन भेट द्या तिथं. आता कॉमेडी व्हिडिओ म्हणजे आता आमच्या बऱ्याच भावांचं बहिणींचं म्हणणं असतं की लय वराडती, पण काय आहे भावांना बहिणीनं, माझा आवाजच तसा हाय. माझा आवाज मोठा आहे. माझा आवाज जरी हळू जरी बोललं ना तरी असा खणखणीत दणदणीत जमीन हादरायसारखा आवाज आहे. तर तुम्ही गैरसमज करून घेत जाऊ नका असं मला वाटतं, कारण की टॅलेंट सगळ्यांच्यात असतं, टॅलेंट कोणाच्यात नाही असं नाही. फक्त की आपापल्या पद्धतीने ते टॅलेंट बाहेर काढा असं मला वाटतं. की हो का, आता मी कॉमेडी व्हिडिओ बनवते म्हणजे माझं कॉमेडी करायची म्हणलं तर तुम्हाला तर माहीतच असेल, थोडं असं थोडं तसं शब्द वापरावं लागतात, तेव्हाच कॉमेडी बनती. तशी कॉमेडी बनत नाही. मग कोणी स्वतःवर करतं, कोणी दुसऱ्यावर करतं, पण मला स्वतःवर करायला जास्त आवडते.
कॉमेडी मला स्वतःवर करायला जास्त आवडती. मी स्वतःवरच करत असते कॉमेडी. कसं आहे, आता जरी आपण कॉमेडी व्हिडिओ जरी बनवत असलो तरी आपल्या शब्दातून कुणाचं मन दुखायला नको ह्याचा पूर्णपणे मी विचार करत असते. ही तर तुम्हाला माहिती नसलं तर सांगती. आपल्या शब्दातून कुणाचंही मन दुखायला नको, त्याच्यामुळं मी स्वतःवर कॉमेडी करत असते. आणि मला कॉमेडी करायला बी भरपूर आवडतं, पण बरेच दिवस झालं मी स्टॉप ठेवली, म्हणजे बंद ठेवली कॉमेडी करायची. आणि कॉमेडी व्हिडिओ म्हणजे एकदम चणचणीत आणि झणझणीत असतात माझं. आणि आता कसं आहे माहितीये का, जसं आपण युट्यूबवर आलोय तसं मी इंस्टाग्रामचे कॉमेडी व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेलं होतं. रात्री जे आपण व्हिडिओ अपलोड केला ती इंस्टाग्रामचं कॉमेडी व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर ती व्हिडिओ नाही म्हणलं तर भावांनो बहिणीनो त्याला भरपूर व्हायरल व्हिडिओ आहेत. आणि मी असंच नाही म्हणून म्हणलं चला, नाही म्हणून सोडून दिलं होतं, म्हणजे पाठवलं. पण आमच्या बऱ्याच भावांना बहिणींना आवडलं, त्याच्यातच तुमच्या पूनमताईचं समाधान आहे. तुम्हाला आवडलं म्हणजे आपल्याला आवडलं. तर मग बंडे आलाय, बंडो आता मी पहाटापासून बर का मशीनवर आहे. ही काय लाईट गेली त्याच्यामुळं म्हणलं चला एक चणचणीत झणझणीत असा भावांना बहिणींना व्हिडिओ बनवूनच टाकावा. आता जेवणाचा व्हिडिओ म्हणजे आमच्या भावांना बहिणींनाच आवडतात, म्हणूनच तुमची पूनमताई टाकत असते जेवणाचा व्हिडिओ. परत आपला रिअल व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच असतं, म्हणजे मी दिवसभर काय करते काय नाही ही तुम्हाला कळणार त्याच्यात, बाकी दुसरं काय नाही. आणि कॉमेडी व्हिडिओ म्हणजे कसं आहे, कॉमेडी व्हिडिओ मधून काही समजणार नाही, फक्त कॉमेडी व्हिडिओ म्हणजे कॉमेडी व्हिडिओ. म्हणूनच ही रुटीन आपलं डेली आहे ती हेच चालू राहू द्या. म्हणजे कसं आपलं रोजची रोज रिअल, म्हणजे तुमची पूनमताई कुठे गेली कुठे आली, पूनमताईने आज काय शॉपिंग केली, पूनमताई आज काय करती हीच तुम्हाला दिसणार. पूनमताईने आज जेवण काय बनवलं, पूनमताई जेवण कधी करती, जेवाय कधी बसली हीच दिसणार, बाकी दुसरं काहीच नाही. आणि गावरान तडक्यावर जर तुम्हाला कॉमेडीचाच व्हिडिओ येणार, तिथं वेगळं काहीच नाही, रिअल फिअल काय नाही तसलं, फक्त कॉमेडी म्हणजे कॉमेडी जी तुम्हाला आवडती ती कॉमेडी. पूनम तुपे कॉमेडी. आता मी पहिल्यापासूनच आपलं तुपलं कवा केलं नाही, आमचं भगुल हाई. आता जत्रा आल्या जवळ भावांनो बहिणीनो जत्रा, तर मग आता मला टाइम काय भेटत नाही बरं का, त्याच्यामुळं मी काय त्या कॉमेडीकडं शिरत नाही. पण तरी बी तुम्हाला आवडतंय म्हणून मी भरपूर प्रयत्न करीन कॉमेडी व्हिडिओ पाठवायचा. तर ज्याला बी कुणाला आवडती कॉमेडी त्यांनी आपल्या गावाकडच्या गावरान तडक्याला भेट द्या. तर कुणाला आवडती कॉमेडी आधी ह्या व्हिडिओ मध्ये मला नक्की कळवा, म्हणजे मला समजून जाईल की पूनमताईची कॉमेडी कुणाला आवडती ती. आधी कमेंट करून ह्या व्हिडिओ मध्ये मला सांगा. मग तिथून पुढं मी चांगलं म्हणजे चांगल्यात चांगलं प्रयत्न करीन तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बनवून टाकण्याचं, ते बी आपल्या गावाकडच्या गावरान तडक्यावर. तसं तर आमच्या सगळ्याच युट्यूब फॅमिलीला आवडल अशी पूनमताईला गॅरंटी हाय. म्हणजे पूनमताईला तुमच्या गॅरंटी आहे की आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला पूनम तुपे कॉमेडी आवडल म्हणून. कारण की ज्या टायमाला आपण टिकटॉकवर कॉमेडी व्हिडिओ बनवत होतो ना, त्यावेळेस सगळ्यांनाच कॉमेडी आवडत होती आणि आपले व्हिडिओ पण स्टेटसला भरपूर जात होते. आणि पूनमताईची टिकटॉकची कॉमेडी अजून सुद्धा चालती, ट्रेनला अजून चालू आहे. इंस्टाग्राम रील, परत बाकीचं रोपोसो ॲप, मोजी ॲप, बाकीचे सगळे जेवढी ॲप आहेत ना
जोस्ट ॲप, सगळ्या ॲपला आपल्या कॉमेडी आहेत ना. जरी मी ती ॲप वापरत नसली तरी दुसऱ्यांनी माझा आवाज कॅप्चर करून त्याच्यावर कॉमेडी व्हिडिओ सोडलेलं आहेत. तर भावांना बहिणींना, तुम्हाला कॉमेडी पूनमताईची आवडती ह्याच्यातच मला लय भारी वाटलंय. आणि मी आज बघितलं, म्हणजे आता रात्री उशिराच मी व्हिडिओ अपलोड केलता बरं का. आपलं इंस्टाचं जी व्हिडिओ आहे तर रीलचं ती डाउनलोड करून मी तुम्हाला सोडलं होतं. म्हणलं आवडतंय का नाही आधी बघावं, तुम्हाला आवडतंय का नाही आवडत. तर आवडलं तुम्हाला, भारी वाटलं मला पण तुम्हाला आवडल्यामुळं. तर असाच सपोर्ट राहू द्या आणि आपल्या गावाकडच्या गावरान तडक्याला भेट द्या, जी करून अजून काहीतरी आपण वेगळं करू शकतोय असं ती तुम्हाला गावाकडच्या तडक्यावरच बघायला भेटेल. आणि गावाकडचा तडका स्पेशल आपण कॉमेडीसाठीच बनवलेला आहे. आता कॉमेडी म्हणजे तुमच्या पूनमताईची कॉमेडी, आता अपूर्वा बी त्याच्यात सहभागी झाली आणि तुमचं दाजी, असं तिघांचा मिळून आपलं चॅनल म्हणजे कॉमेडीचं आहे. पण मी माझ्या पद्धतीनं जसं माझ्या स्वतःची कॉमेडी होईल ना, स्वतःला जरी मी एकटी असली तरी मी बनवून टाकण्याचा तुम्हाला प्रयत्न करीन. फक्त आपल्या गावाकडच्या गावरान तडक्याला भेट द्यायला अजिबातच कुणी विसरू नका. जर कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघायचं असलं, आवडत असलं तर. आणि सगळ्या भावांना बहिणींना आज शुभ सोमवार, भोलेनाथाचा वार. तुमचा हर एक दिवस आनंदमय, सुखाचं आणि समृद्धीचं जावो, हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना. चला, जय भोलेनाथ, हर हर महादेव. घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.